ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, चल आपली तर तयारी झाली आहे, मग जाऊयात का खाली. तर सायली म्हणते, अहो हे काय तुम्ही या रंगाचा कुर्ता घातलाय हो, आज ब्लॅक कलरचा सदरा घालायचा असतो रंगाचा, आणि तुम्ही हे काय घातले. संक्रांत म्हटलं की रंगाचे कपडे घालायचे, आणि तुम्ही असे कपडे घालून खाली येणार आहात. तर अर्जुन म्हणतो, काय हरकत आहे, तसाही हा माझा फेवरेट कुर्ता आहे. सायली म्हणते, नाही, मी रंगाची साडी नेसली आहे ना, मग तुम्हाला रंगाचा सदरा घालावाच लागेल. अर्जुन म्हणतो, ते तर मी पाहिलंच आहे, आणि रंगामध्ये माझी बायको खरंच खूप सुंदर दिसत आहे, आणि आज तिला कोणाचीही नजर लागू नये म्हणून पूर्ण आजी आणि मॉम हिची नजर नक्कीच काढतील, हो की नाही. तर सायली म्हणते, आई आणि आजी दोघीही माझी नजर काढणारच आहेत, परंतु तुमचीही काढतील, परंतु तुम्हाला आता काळा सदरा घालावाच लागेल. अर्जुन म्हणतो, नको ना, आता कुठे चेंज करू. सायली म्हणते, प्लीज माझ्यासाठी. अर्जुन म्हणतो, आता तर मी काही बोलूच शकत नाही, कारण बायकोसाठी काय पण. असं म्हणत अर्जुन आता सदरा चेंज करण्यासाठी जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पना ताई आता विमलला विचारतात की बरं विमल, सायली वान म्हणून जी रोप देणार आहेत ती रोप तू कुठे ठेवली आहेस. तर विमल ताई म्हणतात, ती मागच्या अंगणात ठेवली आहेत. कल्पना ताई म्हणतात, बरं पण तू वेळेत ती घेऊन ये, आणि हो मला सांग, हलव्याचे दागिने कुठे ठेवलीस सायली आणि अर्जुनला दोघांनाही लागणार आहेत आता. तर आता विमलताई म्हणतात, अरे बापरे, तुम्ही मला सांगितलं होतं की अस्मिता ताईला ते ऑर्डर करायला सांगायला, पण मी तर विसरूनच गेले. वहिनी, आता मात्र कल्पनात ताई आणि पूर्णा आजींना टेन्शन आलेलं असतं. कल्पना ताई म्हणतात, काय विमल, तू आता ऐनवेळी हे हलव्याचे दागिने आणायचे तरी कुठून. तर त्याचवेळी मीरा त्या ठिकाणी आलेली असते. मीरा म्हणते, मी असताना काळजी कशाची करताय. कल्पनाताई म्हणतात, अगं मीरा तू ये ना. असं म्हणत कल्पनाताई मीराच स्वागत करतात. आता कल्पनाई आणि पूर्णाची मीराला विचारतात, मीरा तू कशी आहेस. मीरा म्हणते, मी एकदम मस्त आहे, तुम्ही कसे आहात सर्वजण. कल्पना ताई म्हणतात, आम्ही सुद्धा एकदम मस्त. तर पूर्णाजी म्हणतात, कल्पना आज तर आपल्या घरी फुलराणी आली आहे, त्यामुळे हलव्याचे दागिने येईपर्यंत आपण सायलीला फुलाचेच दागिने घालू शकतो, कारण मीरा फुलांचे हार खूप छान बनवेल, आणि तेच दागिने आपण सायलीला घालू. तर मीरा म्हणते, नाही, असं नको व्हायला, कारण सायलीचीही तर पहिली मकर संक्रांती आहे, आणि या पहिल्या मकर संक्रांतीला हलव्याचेच दागिने असावेत. मलाही विचार पडला होता की सायलीला भेटायला येत आहे, मग तिच्यासाठी काय घेऊन येऊ, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी स्वतःहून खास हलव्याचे दागिने बनवले आहेत, आणि तेच तर घेऊन आले आहे. तर कल्पनाताई म्हणतात, काय. तर आता मीरा हलव्याचे दागिने दाखवते. तर पूर्णा आजी आणि कल्पनाताई दोघेही तीच कौतुक करतात. दोघांनाही दागिने भरपूर आवडलेले असतात. तर पूर्णा आजी म्हणू लागतात, अगं कल्पना, किती छान दागिने आहेत ना. मला तरी असं वाटते की हे दागिने घातल्यानंतर सायलीच सौंदर्य अजून खुलून दिसणार आहे. तर कल्पना ताई म्हणतात, हे मात्र खरं आहे पूर्णाई. तर त्याचवेळी प्रतापराव आणि अश्विन येतात, आणि ह्या सगळ्या डेकोरेशनच कौतुक करत म्हणतात की खरंच खूप मस्त तयारी झाली आहे, आणि तुम्ही पण खूप छान दिसत आहात. तर अश्विन म्हणतो, मम्मा तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस. असं म्हणत आता घरातील सर्वांचेच ते कौतुक करू लागतात. तर कल्पना ताई आता प्रतापरावांना मीराची ओळख करून देत म्हणतात, बरं ही सायलीची मैत्रीण मीरा, आणि मीरा हा सायलीचा दीर अश्विन माझा मुलगा, आणि हे सायलीचे सासरे, तू यांना ओळखतेस का. तर मीरा म्हणते, हो. तर कारण सायली या दोघांचं आणि घरातील सर्वांचंच अगदी भरभरून कौतुक करत असते, सगळ्यांबद्दल भरभरून बोलत असते, त्यामुळे मला सगळ्यांबद्दल माहीत आहे, आणि सगळ्यांना मी ओळखते. तर आता चैतन्य येतो आणि मोठ्यानेच म्हणतो, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता सर्वजण चैतन्याला म्हणतात, तुला पण. तर चैतन्य म्हणतो,
हो, पण तुम्ही असे सर्वजण शांत का बसलाय? अहो, आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणाला कोणी असं शांत बसत का? चला सगळ्यांनी पतंग उडवूयात. अजून तुम्ही सुरुवातही नाही केलीत. आता प्रतापराव कल्पनाताईंकडे पाहतात, तर सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता अश्विन चैतन्यला म्हणतो, चैतन्य, आपल्याला काही आठवत का? चैतन्य म्हणतो, म्हणजे काय काय झाले नक्की? तर अश्विन आठवण करून देत म्हणतो, चैतन्य साहेब, अहो पतंग तुम्ही आणणार होतात. आता मात्र चैतन्य पतंग आणायला विसरलेला असतो. तर मीरा म्हणू लागते, म्हणजे या वर्षीची संक्रांत पतंगाशिवाय साजरी होणार आहे का? तर चैतन्य म्हणतो, नाही, असं काही होणार नाही, मी 1 मिनिटात घेऊन येतो. असं म्हणत चैतन्य घराबाहेर पडणार, परंतु त्याच वेळी तिथे सखी आलेली असते. सखी विचारते, सायली, सुभेदार यांचं हेच घर आहे ना? आता सर्वजण सखीकडे पाहू लागतात. तर चैतन्य म्हणतो, मी काही जादूगार वगैरे आहे का? म्हणजे मी म्हणालो, मी आता 1 मिनिटात पतंग घेऊन येतो. आणि अचानकच एक मुलगी समोर पतंगे घेऊन उभी. आता अश्विन म्हणतो, चैतन्य, अरे काय बोलतोयस तू? हे तर मीरा म्हणते, हा काही जादू टोना वगैरे नाहीये, ही सायलीची मैत्रीण सखी आहे. आता सखीत स्वागत करण्यासाठी मीरा पुढे जाते. तर सखी मीराला विचारते, आणि तू? तर मीरा म्हणते, मी मीरा आहे आणि तुझ्याबद्दल सायलीने मला भरपूर सांगितलं आणि म्हणूनच तर मी तुला ओळखते. तर कल्पनाताई म्हणतात, अगं सखी, तू तिथे का उभी आहेस? ये मीरा, तू सुद्धा ये ना. तुम्ही दोघेही आत या. असं म्हणत कल्पनाताई त्या दोघींचेही आनंदाने स्वागत करतात. आता सखी येतेवेळीस पतंग घेऊन आलेली असते. ती पूर्णाजींना म्हणते, मला तुम्हाला कधीपासून भेटायचं होतं, परंतु भेट होत नव्हती, परंतु आज अनायसे मकर संक्रांतीचा सण आला आणि म्हटलं की आज जाऊन भेटावं आणि येता येताही पतंगही घेऊन आले. आता अश्विन सखीला म्हणतो, परफेक्ट टायमिंग आहे, आता तर पतंग उडवण्याची स्पर्धाच व्हायलाच पाहिजे. तर प्रतापराव म्हणतात, अरे ते सगळं तर आम्ही करणारच आहोत, आपण सर्वच जण पतंग स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत, परंतु आजचे उत्सव मूर्ती कुठे आहेत? ते कुठे दिसणार आहेत की नाहीत? आता सायली, अर्जुन छान तयार होऊन पाया उतरत असतात आणि त्याचवेळी पूर्णाजी त्या दोघांनाही पाहतात. तर पूर्णाजी म्हणतात, ते बघा आलेच. तर आता सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात. सायली, अर्जुन खूप छान दिसत असतात. सायली तर रंगाच्या साडीमध्ये तीच सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं. तर कल्पनाई त्या दोघांचेही कौतुक करत म्हणतात, छान, तुम्ही दोघंही एकमेकांना अगदी शोभून दिसत आहात. कार्यक्रम झाल्यानंतर मी तुम्हा दोघांचीही दृष्ट काढते. तर त्यानंतर आता सायली मीरा आणि सखीला पाहते आणि धावतच त्यांच्याकडे जात म्हणते, मीरा, सखी, तुम्ही कधी आलात? तर सखी म्हणते, मी आत्ताच आली आहे. मीरा म्हणते, मी काही वेळापूर्वी आले, पण तुला मला डोळे भरून पाहायचं होतं. बरं सायली, परंतु मला लवकर निघावं लागेल. हा, सायली म्हणते, असं कसं नाही, तुला संध्याकाळपर्यंत थांबावंच लागेल. तर अर्जुन म्हणतो, हो मीरा, आता तर तुझी सुटका नाही, कारण माझ्या बायकाची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर. सायली म्हणते, हो मीरा, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. मीरा म्हणते, नाही सायली, मला तर जावंच लागेल. अगं, इथे यायचं म्हणून मी सांगलीतून पहाटेच निघाली आहे आणि आता आज तर मला फुलांच्या ऑर्डरी पण आहेत. सणाचा दिवस आहे आणि मी घराबाहेर राहिली तर सासूबाई मला ओरडतील, त्या मच्छवर चिडतील. उगाच सासूबाईंना राग नको यायला, त्यामुळे मला तर जावंच लागेल आणि फुलांच्या ऑर्डरही पूर्ण कराव्या लागतील. सायली म्हणते, असं असेल तर बरं ठीक आहे, पण हो, तू लगेच जायचं नाही, थोडा वेळ तरी थांबायचं आहे. तर मीरा म्हणते, हो मी थांबते. तर त्याच वेळी चैतन्य म्हणतो, चला आपण पतंग उडवायचे आहेत ना? तर अर्जुन म्हणतो, हो चल बायको. सायली म्हणते, तुम्ही निघा, मी येतेच. असो म्हणत आता सर्वजण पतंग घेऊन गच्चीवर निघालेले असतात. तर इकडे पाहायला मिळतं, पूर्णाजी कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना, सायली तर मीराला वाण देणारच आहे, पण तू सुद्धा त्यांच्या खर्चांसाठी
तिळगुळ पाठवून दे. कल्पनाताई म्हणतात, हो देतेच. असं म्हणत कल्पनाताई तिळगुळ आणण्यासाठी जात असतात. तर सायली म्हणते, आई थांबा ना, मी देते ना. तर कल्पनाताई म्हणतात, वाण तर तूच देणार आहेस, परंतु मी मीराच्या घरच्यांसाठी तिळगुळ देते. असं म्हणत कल्पनाताई मीराच्या हातात तिळगुळची पिशवी देतात आणि म्हणतात, मीरा हे तिळगुळ आणि हलवा आहे. तर आता मीरा कल्पनाताईंचे आशीर्वाद घेते. तर कल्पनाताई म्हणतात, बरं मला यावं लागेल, अस्मिताची तयारी करायची आहे, मला यावं लागेल. तर आता मीरा सुद्धा पूर्णाईजींचे आशीर्वाद घेते. पूर्णाजी म्हणतात, सुखात राहा आणि हो सांभाळून जा. तर कल्पनाताई मीराला म्हणतात, बरंच सांभाळून जा आणि परत नक्की ये आणि हो स्वतःची काळजी घे आणि घरच्यांचीही. बरं मी सुद्धा येते. असं म्हणत कल्पनाई आणि पूर्णाची तिथून निघून जातात. तर मीरा आता सायलीच्या सासूबाईंच म्हणजेच कल्पनाताईंच कौतुक करत म्हणते, सायली अगं तुझ्या सासूबाई तर अगदी साखरेसारख्या गोड आहेत. तर सायली म्हणते, हो अगदी खरं आहे. मीरा म्हणते, लग्नाच्या वेळी यांचा तुला विरोध होता, तुमच्या लग्नाला विरोध होता आणि म्हणूनच आम्हाला मदतीला यावं लागलं होतं. पण आता बघ ना, अगदी आईसारख्या वागत आहेत आणि अगदीच आईसारखं तुला प्रेम देत आहेत. तर सायली म्हणते, त्या आईच आहेत, माझ्या अगदी माझ्या जन्मदात्या आईसारख्या. त्या कधीच मला काही कमी पडू देत नाही. अगदी मुलीप्रमाणे माझ्यावर जीव लावतात, अगदी मुलीप्रमाणे प्रेम करतात. अगं बघ ना, माझी जन्मदाती आई कोण आहे मला नाही माहीत अजूनपर्यंत. मी तिला कधी पाहिलंही नाही. माझ्या लक्षातही नाहीये की माझी आई कोण आहे आणि ती मला कधी भेटेल, परंतु मी माझ्या सासूबाईंमध्येच माझ्या आईला पाहत असते. आणि या माझ्या सासूबाई त्या माझ्या आई आहेत आणि त्यांनी मला आईची कमी कधीच भासू दिली नाही. तर सखी सायलीला म्हणते, खरंच सायली तू खरंच खूप नशीब आहेस. आईचं असं प्रेम घर जगातील प्रत्येकाला मिळायला, हो सगळ्यांना मिळायला. हो आता मात्र मीरा खूप उदास होते आणि हे सगळं काही सायली पाहते आणि सायली विचारते, मीरा अगं काय झाले? तर मीरा म्हणते, तुझ्या घरी किती छान आहे, पण आमच्या घरी मात्र सगळं उलटच आहे. माझ्या सासूबाई मला काय त्यांच्या लेकाला सुद्धा जीव लावत नाही, त्याला सुद्धा आपला मुलगा म्हणत नाहीत. त्या दिवशी हे सहज त्यांच्या आईंच्या मांडीवर डोकं ठेवून थोडा वेळ झोपलेत काय, तर त्या त्यांना एवढं नको नको बोलल्यात ना. खरंच मला त्यावेळी खूप वाईट वाटलं, पण त्या असं का वागत आहेत मलाही कळत नाही. हे कारण मला कधी कळालंच नाही. सायली म्हणते, सगळं काही नीट होईल मेरा, तू काळजी करू नकोस, नात्यांसाठी थोडा वेळ दे. तर सखी म्हणू लागते, नात्यांसाठी वेळ देऊन सगळीच नाती जर नीट झाली असती तर अजून काय होतं सायली. तर सायली सखीला म्हणू लागते, सखी मला सांग, नाती काय जंगली सुडप आहेत का? ती स्वतःहूनच वाढायला आपण त्यांना खत पाणी घालावं लागतं तरच ती वाढू शकतात आणि त्यासाठी आपल्यालाच मेहनत घ्यावी लागेल. तर सखी म्हणते, सायली तू बोलतेस ते अगदी खर, मी सुद्धा एक ना एक दिवस आमचेही नाती बहरतील याच आशेवर आहे. तर आता सायली म्हणते, मी सुद्धा. असं म्हणत त्या तिघींच्याही गप्पा चालू असतात. मीरा म्हणते, बस आता मला निघावं लागेल. आणि सायली तुला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि सख्खी तुला सुद्धा. सखी म्हणते, मलाही तुला भेटायला खरंच खूप आवडलं, तू खरंच खूप गोड आहेस. तर आता मीरा म्हणते, चल मी निघते. सायली म्हणते, अग काय निघतेस, थांब मी तुला वाण तरी देते. असं म्हणत आता सायली रोप घेऊन येते. सायलीने वाण म्हणून रोप आणलेली असतात. सायली मीराला हळद कुंकू लावते आणि त्यानंतर तीच वाण देते. मीरा म्हणते, चल मी येते. असं म्हणत मीरा आता घरी जायला निघते. तर सख्खी म्हणू लागते, बरं सायली आता आपण अंगणात जाऊयात का? कारण मला तरी पतंग उडवता येत नाही, परंतु मला पतंग उडवत असताना ते पाहायला मात्र भरपूर आवडतं. तर सायली म्हणते, असं असेल तर आज तर तुला या संक्रांतीला खूप मज्जा येणार आहे, कारण आमच्या घरचे सर्वच जण खूप छान पतंग उडवतात. आता सायली हे सगळं काही दाखवण्यासाठी
सखीला लाभ बाहेर घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू अजूनही नागराज काकांच्याच तावडीत असतात आणि नागराज काकांनी सुमन काकूंना खूप त्रास दिलेला असतो. या सगळ्यामुळे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. नागराज काकांच्या त्रासाला कंटाळून सुमन काकू अगदी हतबल झालेले असतात. तर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अर्जुनला आठवण करून देत म्हणतो, अर्जुन, तुला आठवतं ना की मागच्या वेळी तुझी काय अवस्था झाली होती? अजून विसरला नाहीयेस ना? अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी तर अजिबात विसरलो नाहीये. आणि तू सुद्धा मला आठवण करून देऊ नकोस. तो दिवस आठवला ना तरी सुद्धा मला भीती वाटते. तर प्रतापराव म्हणू लागतात, जाऊ देत रे अर्जुन, त्या गोष्टीचा विचार करू नकोस. ज्याचा शेवट गोड त्याचा सगळंच गोड. तर चैतन्य म्हणतो, हो हे मात्र खरं आहे. तर त्याचवेळी सायली आणि सखी त्या ठिकाणी आलेले असतात. तर सखी प्रतापरावांना म्हणू लागते, काका मला सुद्धा शिकवाना मांजा बांधायला. तर आता अर्जुन म्हणू लागतो, कन्नी कन्नी म्हणतात त्याला. सखी म्हणते, बरं कळालं. तर आता त्याच वेळी सायली अर्जुन यांच्या मकर संक्रांती निमित्त खास 2 नव्या पाहुण्या आलेल्या असतात. त्यामध्ये काव्या आणि भूमी दोघेही आलेले असतात. आता दोघींनाही पाहून सायली खुश होते आणि म्हणू लागते, का हे किती वेळ मी तुम्हा दोघींची वाट पाहत होते. तर सायली काव्याला म्हणते, काव्या अग तू एकटीच आलीयस, नंदिनी कुठे आहे? तर काव्या म्हणते, सॉरी पण तिला येता आलं नाही. तर आता सायली भूमीला म्हणू लागते, बरं झालं भूमी तू तरी आली आहेस. तर भूमी म्हणते, मी तर तुझ्या घरचा पत्ताच शोधत होते. त्याचवेळी या मॅडमने मला पाहिलं आणि गाडीत टाकलं आणि डायरेक्ट इथे घेऊन आले आहेत. सायली म्हणते, बरं झालं काव्या, तू तर अगदी छान केलंस. तर काव्या सायलीला म्हणते, सायली ताई अग तू रंगाच्या साडीत किती छान दिसतेस हो की नाही भूमी? तर भूमी म्हणते, हो खरं आहे. तर काव्या म्हणते, पण माझी दृष्ट नको लागायला, असं म्हणत आता काजळाचा टिक्का काव्या सायलीला लावते. तर भूमी म्हणू लागते, काव्या असं काही नसतं, आपल्याच माणसांची नजर कधीच लागत नसते. पण तुझं अगदी खरं आहे, कारण सायली रंगाच्या साडी खरंच खूप छान दिसत आहे. सायली अगं मला सुद्धा तुझं हे रंगातलं सौंदर्य खरंच खूप आवडले, खूप खूप छान दिसतेस. सायली म्हणते, बरं किती कौतुक कराल माझं. आता सगळेच जण सायलीच कौतुक करत असतात. आता हे पाहून अर्जुनचा खिस्सा खवखवतो. अर्जुन आता सगळ्यांनाच आपल्याकडे मोर्चा वळवायला भाग पाडतो. सर्वजण आता अर्जुनकडे पाहतात. अर्जुन आठवण करून देत म्हणतो, भाऊजी सुद्धा ब्लॅक कलरचा सदरा घालून इथेच आहेत. मग फक्त काय तिचंच कौतुक काय भाऊजींकडे लक्ष जाणार आहे की नाही? असं म्हणत अर्जुन आता आपलं सुद्धा कौतुक करून घेण्याची संधी काही सोडत नसतो. तर सखी म्हणू लागते, हो भाऊजी, तुम्ही सुद्धा खूप हंडसम दिसताय. अर्जुन म्हणतो, थक्यू थक्यू. पण सखी पुढे अर्जुनला म्हणते, पण आमच्या सायलीची सर नाही तुम्हाला. तर भूमी म्हणते, अगदी बरोबर. अर्जुन म्हणतो, काय? तर भूमी म्हणते, हो. तर अर्जुन भूमीला म्हणतो, एक सिक्रेट सांगू का मला? पण असंच वाटतं. सायली म्हणते, अहो काय हे? असं म्हणत सायली लाजू लागते. तर सर्वच जण सायलीकडे पाहून हसू लागतात. त्याचवेळी अस्मिता ही गोड तयार होऊन आलेली असते. अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू तर आता. भूमी म्हणते, अस्मिता ताई कशा आहात तुम्ही? तर अस्मिता म्हणते, मी मस्त, तुम्ही कशा आहात? तर सर्वजण एकमेकांच्या विचारपूस करतात, गप्पा रंगतात. तर चैतन्य आणि प्रतापराव म्हणतात, बरं आता पण पतंग खेळाच्या स्पर्धेला कधी सुरुवात करायची आहे? चैतन्य म्हणतो, त्याला तर लवकरच करावी लागेल. तर त्यानंतर भूमी म्हणते, पण आपण 2 टीम करूयात का? एक लेडीज टीम आणि एक जेंट्स टीम. तर चैतन्य म्हणतो, असं केलं तर खरंच खूप छान होईल. म्हणजे एक अर्जुनची टीम, एक सायलीची टीम. तसेही ख्या आयुष्यात अर्जुनच सायली समोर काही चालत नसलं. आता मात्र अर्जुन चैतन्याकडे पाहतो. चैतन्य म्हणतो, तरी सुद्धा आज अर्जुनची टीम जिंकणार आहे असं मला म्हणायचंय हो ना? तर अर्जुन म्हणतो, करेक्ट, आज मात्र आपलीच टीम जिंकणार आहे. तर भूमी म्हणते, असं अजिबातच नाहीये. या भ्रमात अजिबातच राहू नका, कारण टीम जिंकणार आहे सायलीची. तर अर्जुन म्हणतो, बरं परंतु तुला सखी कन्नी बांधता येते
ना सखी म्हणते, ते बघू आपण, तर प्रतापराव म्हणतात, मी शिकवेन ना. अर्जुन म्हणतो, डॅड. प्रतापराव म्हणतात, चाल तर रे. तर चैतन्य म्हणतो, चला चला, आता स्पर्धेला सुरुवात करायची आहे ना. तर आता सर्वजण स्पर्धेसाठी तयार असतात आणि आता स्पर्धेला सुरुवातही होते. इकडे सायलीचा पतंग काव्या उडवते, तर दुसरीकडे अर्जुनचा पतंग चैतन्य उडवतो आणि दोघांमध्ये ही चढाओढ रंगलेली असते. तर आता सर्वजण अर्जुन अर्जुन या नावाचा जप करू लागतात आणि अर्जुनला प्रोत्साहन देत असतात. तर मुलीसुद्धा काही कमी नसतात. आता सायलीची टीम सायलीला प्रोत्साहन देत सायली सायली असं ओरडू लागतात. आता दोघांमधली चढाओढ इतकी रंगलेली असते की सर्वांना उत्सुकता असते की या स्पर्धेत नक्की कोण कोणाचं पतंग कापणार आणि कोण विजयाचा झेंडा रोवणार. सर्वच जण खूप खुश असतात. सुभेदारांच्या घरी अगदी आनंदाचं वातावरण असतं. सायली अर्जुनची पतंग अगदी प्रेमानेच गगनाला भिडलेली असतात आणि एकमेकांना टक्कर देत असतात. आता दोघंही आपापली पतंग वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि कोणाचं पतंग जास्त उडतं यामध्ये चढाओढ रंगलेली असते. आता सायली अर्जुन पतंगाच्या नादात एकमेकांना टक्कर देतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. दोघांची ही झालेली धडक इतकी भारी असते की दोघंही एकमेकांमध्ये हरवून जातात. दोघंही पतंग उडवायचं विसरून एकमेकांकडे पाहत असतात. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि हे सगळं काही सर्वजण पाहत असतात, त्यांच्यावर हसत असतात. परंतु सायली अर्जुन मात्र एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आता काव्या तर इकडे चैतन्य त्या दोघांनाही आता भानावर आणतात. त्यावेळी सायली अर्जुनच्या लक्षात येतं की आपण सगळ्यांसोबत इथे पतंग उडवत आहोत. आता अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा पतंग उडवायला सुरुवात करतात आणि दोघांची ही चढाओढ पुन्हा पुन्हा एकदा सुरू होते. आता स्पर्धेची चढाओढ इतकी भारी रंगलेली असते की भूमी सायलीला म्हणू लागते, अगं काट काट अर्जुनच पतंग काप. आणि त्याच वेळी शेवटी अर्जुननेच सायलीच पतंग कापलेलं असतं. आता इकडे जेन्ट्सची टीम विजयी ठरलेली असते आणि म्हणूनच सर्वजण खुश होतात आणि मोठ्यानेच ओरडत आपला आनंद साजरा करत असतात. अर्जुन आता सायलीकडे पाहतो तर सायली थोडी उदास होते, ती थोडी नर्वस होते. तर चैतन्य घोषणा देत म्हणतो, 1 2 3 4. अर्जुन टीमची पोर हुशार असं म्हणत स्वतःचंच कौतुक करत असतात आणि हे सगळं काही पाहून मुली मात्र त्यांच्यावर हसत असतात. तर काव्य म्हणू लागते, 1 मिनिट, कौतुक खोरे कारण कसं आहे ना. टीम सायलीने तुम्हाला जिंकू दिलं म्हणून तुम्ही जिंकला आहात, त्यामुळे यामध्ये एवढं कौतुक करण्यासारखं काहीच नाही. भूमी म्हणते, अगदी बरोबर आहे, आम्ही तुम्हाला जिंकू दिले ना म्हणून तुम्ही जिंकलात. तर सखी म्हणू लागते, आणि आम्ही बघाना हरून सुद्धा हसतोय आणि तुम्ही हरला असताना तर एकदम रडायला सुरुवात केली असती. तर अर्जुन सखीला म्हणतो, कन्नी बांधायला येते का. तर चैतन्य आणि अश्विन हसू लागतात. अर्जुन म्हणतो, पण खरं सांगू का, बायकोसमोर जिंकण्याची मज्जाच वेगळी असते. तर सायली म्हणते, हो का, मग अजून एक फेरी होऊन जाऊ देत. अर्जुन म्हणतो, काय. तर आता सायली म्हणते, हो, अजून एक फेरी होऊनच जाऊ दे. असं म्हणत सायलीच्या टीमने आता अजून एक पतंग उडवण्याच ठरवलेलं असतं. तर सायली म्हणते, आता बघा, मी तुम्हाला जिंकूच देणार नाही, आता जिंकणार आमचीच टीम. असं म्हणत सायलीचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि सायली पुन्हा एकदा अर्जुनला टक्कर देण्यासाठी सज्ज झालेली असते. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू मज्जा कर, या सगळ्याचा आनंद घे, मी आलेच. असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. आता सायली आणि अर्जुन यांच्या पतंग उडवण्याच्या स्पर्धेला चढावट निर्माण झालेली असते. सगळ्यांनाच उत्सुकता असते की आता तरी कोणाची टीम जिंकणार आहे. तर इकडे मात्र सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. त्यांना तहान लागलेली असते, पण साधं पाणीही देण्यासाठी तिथे कोणीच नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाची आता प्रतिमा. आता म्हणतात, बरं झालं तुम्ही दोघेही आलात, आम्हालाही सुमनची काळजी आहे, आम्हीही सुमनच्या येण्याची वाट पाहत आहोत.
परंतु सायलीच्या सुद्धा स्नवार व्हायला हवेतच ना, कारण तिच्याही चेहऱ्यावर आनंद यायला हवाच ना. तर कल्पनाताई म्हणतात, बरोबर बोलतायत पूर्णाई, मलाही त्यांचं म्हणणं पटते, कारण पूर्णाईचंच म्हणणं आहे आणि सायलीचेही विचार आहे की जर आपण घरामध्ये स्नवार साजरे केले तर तेवढीच पॉझिटिव्हिटी येते. तर रविराज सर म्हणतात, अगदी खरं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, पण मला सांगा, तुमच्यासोबत नागराज भाऊजी का आले आहेत? आम्ही तर त्यांना बोलावलंही नव्हतं. तर रविराज सर म्हणतात, हो माहीत आहे, परंतु आम्ही इकडे येत आहोत हे समजल्यानंतर मी सुद्धा तुमच्यासोबत येतो असा आग्रह धरू लागला आणि म्हणू लागला की घरी थांबलो तर सुमनची आठवण येईल, ती नसल्याचे मला खूप त्रास होईल, त्यामुळे मी सुद्धा येतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आणि मी जर काही बोलले नसते आणि घेऊन आले नसते तर थोड्या वेळात या दोघांचे वाद सुरू झाले असते. त्यापेक्षा भाऊजींना मी म्हणाले, चला तुम्ही पण चला असं म्हणत आता प्रतिमा त्या खोडलेला सर्व प्रसंग घरातील सर्वांना सांगू लागतात. तर रविराज सर म्हणतात, पूर्ण आई, खरं सांगू का, बाहेरची पतंगबाजी पाहिली आणि खरंच उत्साह निर्माण झाला आणि खरंच खूप छान वाटलं. तर प्रतिमा आत्यांनाही सुमन काकूंची खूप आठवण येत असते. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमनलाही स्नवार करायला खूप आवडायचे, पण आज ती कुठे आहे मला काहीच माहीत नाही. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तू काळजी करू नकोस, अगं सुमन इथे नसली म्हणून काय झालं, पोलीस तिचा शोध घेतच आहे. आणि अर्जुनने महिप्त शिकरे सारख्या माणसाला शोधलं, मग आता हळूहळू सुमनही सापडेल, तू नको काळजी करूस, सुमन लवकरच खरी येईल. इकडे मात्र नागराज काका इकडे तिकडे फेया मारत असतात आणि हातात मोबाईल असतो, ते मोबाईल पाहत असतात. आता सायली अर्जुन घरात येतात. नागराज काकांना पाहून सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. साधा त्यांच्याशी न बोलता सायली अर्जुन तिथून निघून जातात. घरातील कोणीही नागराज काकांशी काहीही बोलत नसतं, परंतु त्याचवेळी प्रिया येते आणि नागराज काकांशी बोलत म्हणते, काका अहो सुमन काकूबद्दल काही कळालं का? नागराज काका म्हणतात, नाही नाग, अजूनपर्यंत काहीच कळालं नाही, परंतु तुम्हाला सुमनची काळजी वाटत आहे. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, काका काळजी करू नका, काकू लवकरच सापडतील आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता एक एक करून हळदी कुंकवासाठी पाहुणे येत असतात आणि सर्वजण त्यांच्या स्वागतामध्ये बिझी असतात. तर त्याच संधीचा फायदा घेत आता प्रिया नागराज काकांना म्हणते, आणि तुम्ही काका इथे काय करत आहात? तिथे तिथे कोण लक्ष ठेवणार आहे? तर नागराज काका म्हणतात, पैसे फेकले ना की सगळी काम होतात, आणि पैसे फेकले की महिप्त शिखरेचे गुंड कोणाचेही काम करायला तयार होतात. तर प्रिया म्हणते, हो पण ते माठ गुंड, ती माठ माणस महिप्तवर पण लक्ष ठेव होते, त्यावेळी काय घडलं आठवते ना? आणि आत्तासुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे आला आहात. तर आता नागराज काका म्हणतात, नाही मी त्यांच्यावर विश्वास ठेवलाच नाहीये, पण सायली अर्जुन पुढचं पाऊल काय उचलत आहे हे मला कळायला हवं, म्हणून मी इथे आलो आहे. तर प्रिया म्हणते, पण मी इथे आहे ना? तर नागराज काका म्हणतात, तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल, कारण तू कधी विश्वासाला उतरलीस का? तर प्रिया म्हणते, बरं नका ठेवू विश्वास, पण त्या गोंडांना एक सुमनचा व्हिडिओ तरी पाठवायला सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की सुमन तिथेच आहे. तर आता नागराज काकांनाही प्रियाचा हा प्लॅन आवडलेला असतो. आता नागराज काका आलोच असं म्हणत बाहेर निघून जातात. तर दुसरीकडे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. सुमन काकू देवाला प्रार्थना करत म्हणतात, देवा मी इथेच अशी अडकून राहणार आहे का? सायली अर्जुन तुम्ही कुठे आहात? मला वाचवा, मला या सगळ्यातून सोडवा. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली हलव्याचे दागिने घालून खूप छान तयार झालेली असते. तर आता त्याचवेळी अर्जुन येतो आणि म्हणतो, मी नाही हा घालणार. तर सर्वजण म्हणतात, तुम्हाला घालावेच लागतील. सायली म्हणते, तुम्ही जर हलव्याचे दागिने नाही घातलेत ना तर पुढचे 4 दिवस मी काही बोलणार नाही
आता दोघेही एकमेकांवर रागावलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका सुमन काकूंच्या व्हिडिओ पाहत असतात आणि त्याचवेळी हे भूमीने पाहिलेलं असतं. भूमी म्हणते, सुमन काकू. तर त्यानंतर आता सगळ्याच मुली आता नागराज काकांच्या खरंच मोबाईलमध्ये सुमन काकूंचा व्हिडिओ आहे का हे पाहण्यासाठी म्हणू लागतात, काका आमचे जरा फोटो काढाल का. तर काव्या म्हणते, मी काढते. नागराज काकांचा मोबाईल खरंच खूप खूप छान आहे आणि क्लॅरिटी पण मस्त आहे असं म्हणत आता काव्या नागराज काकांचा मोबाईल घेते आणि फोटो काढण्याच्या निमित्ताने नागराज काकांच्या मोबाईलमध्ये असणारा सुमन काकूंचा व्हिडिओ पाहते. तर त्यानंतर आता सायली अर्जुन रूममध्ये येतात. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही का बोलावलत. तर भूमी आणि सगळ्या मुलींची टीम तिथे येते आणि म्हणू लागते, आम्ही तुम्हाला बोलावलं आहे. तर भूमी म्हणते, हो, कारण नागराज काका आणि सुमन काकू यांच्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे. आता सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.